सध्या करुणा मुंडे बोलतायत, थेट जाऊयात. बारामती कोणते मुद्दे तुम्हाला जाणवले की आपण इथं येऊन निवडणूक लढावी? ऐका, मी फक्त बारामतीचे मुद्दे घेऊन मी लढत नाही. मी पूर्ण महाराष्ट्राचे मुद्दे आणि जे आमचे शेतकरी आहे, शेतकरी बांधव, ज्या लोकांना आज न्याय भेटत नाही, कोणताही मंत्री, आमदार, मुख्यमंत्री न्याय देत नाही, आज त्यांच्या अगोदर त्यांच्या शेतकरी लोकांच्या 7-12 आपल्याला कोरा करायचा आहे. आज मोठे मोठे अडाणी अंबानीला 7-12 कोरे होत आहे, त्यांना मोठे मोठे पाठबळ देत आहे. निवडणूक बारामतीची पोटनिवडणूक आहे आणि त्या अनुषंगाने तुम्ही बारामतीतून ही निवडणूक लढवता. म्हणजे एक प्रकारे जर तुम्ही निवडणूक जिंकली तर बारामतीचं नेतृत्व करणार आहात. तर बारामतीचे असे कोणते मुद्दे आहेत ज्याचे आधारे तुम्ही ही निवडणुकीला उभे राहिले? बारामतीमध्ये खूप साखर कारखान्याचे खूप सारे मुद्दे आहे आणि पाणीचे मुद्दे आहे. शेतकरी लोकांना पाठबळ भेटत नाही आणि आता हे जे कर्मचारी उभे राहिलेले आहे, आज 600 कर्मचारी, इकडे आहे तुम्ही, ये 600 कर्मचारी जे आहे, हे महिला आहे, ये लोकांचे मुद्दे आहे, गोरगरीब लोकांचे मुद्दे. फक्त हेच नाही असते की सडक अच्छी झाली ते मुद्दा नाही. हे लोकांना 600 लोकांना नोकरीवरती काढून टाकलेला. आज जे खाजगीकरण सुरू आहे ते खूप मोठा मुद्दा आहे. हा 600 लोकांना न सांगता काढून दिलेला. 5 वर्ष नोकरीवरती होते पण न सांगता काढलेला. बारामतीची आता लोकसंख्या किती आहे माहिती का? नाही, हे मला माहित नाही. बारामतीच्या 600 लोकांचा तुम्ही विचार करताय. हा. बारामतीमध्ये अशी नाही, किती पण लोकं आहेत असा ऐका, असे खूप लोक आहे, पण मी उभे राहणार नाही होती. पण मी ज्या वेळे ऐकला, आज मी गेले 10 दिवसपासून मी ऐकते बिनविरोध होणार आहे. कशाला बिनविरोध होणार आहे? प्रजातंत्र आहे, लोकांना पर्याय पाहिजे आणि लोकांना पर्याय द्यायला पाहिजे कोणीतरी पक्षाला. आणि ज्यावेळी मी कालपर्यंत बघितलं आणि माहिती काढली की आजपर्यंत कोणीही मोठ्या पक्षांनी फॉर्म भरलेला नाहीये, कोणीही चांगल्या उमेदवारांनी फॉर्म भरलेला नाही, त्याच्यासाठी मी इकडे आलेली. बारामतीत तुम्ही निवडणूक लढवताय, विजयाची कितपत खात्री आहे तुम्हाला? विजयाची कितीपत खात्री हे तर मी सांगू शकत नाही, पण जिथे चहा आहे तिथे राह आहे आणि देवावरती विश्वास टाकून मी लढते, प्रयत्न करते. लोकांनी जरी संधी दिली तर हे संधीचा सोना करून मी गोरगरीब लोकांच्यासाठी मी काम करणार. धन्यवाद. पक्षाकडून करुणा मुंडेंनी सुद्धा बारामती पोटनिवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. बारामतीमधून करुणा मुंडे सुद्धा आता निवडणूक लढवणार.